आज थोडा वेळ थांबा. व्हिडिओ सुरू होताच लगेच काही मागू नका. आधी स्वतःला एक प्रश्न विचारा. मी खूप कष्ट करतो, प्रामाणिक राहतो, तरीही मनावरचा ताण का कमी होत नाही? पैसा येतो पण हातात टिकत नाही. प्रयत्न करतो पण आशा पुन्हा पुन्हा ढासळते. अशा क्षणी माणूस बाहेर उत्तर शोधतो, पण खरी दिशा आतून मिळते. आणि त्या दिशेचा प्रकाश देणारे नाव आहे श्री स्वामी समर्थ. तुम्ही हे ऐकत असाल तर कदाचित तुमच्याही आयुष्यात असा टप्पा आला असेल जिथे आकडे, गणित, योजना सगळं करूनही मन शांत होत नाही. कर्ज असो, जबाबदाऱ्या असोत किंवा सतत मागे ओढणारी परिस्थिती, या सगळ्यात एक गोष्ट समान असते: माणूस थकतो. शरीराने नाही तर मनाने. अशावेळी श्री स्वामी समर्थ केवळ बाहेरचा आधार राहत नाहीत, तर आतून उभं राहण्याची ताकद देतात. आपण अनेकदा विचारतो, मी काय चूक करतोय? पण कधीकधी प्रश्न चुकीचा असतो. योग्य प्रश्न असा असतो, मी माझा विश्वास कुठे ठेवतोय? कारण जेव्हा विश्वास फक्त प्रयत्नांवर असतो आणि श्रद्धा नसते, तेव्हा प्रयत्न थकतात. आणि जेव्हा श्रद्धा श्री स्वामी समर्थांवर असते, तेव्हा थकलेले प्रयत्नही दिशा मिळाल्यासारखे उभे राहतात. हे सांगण्यामागे एक कारण आहे. आयुष्यात अडचण आली की आपण तात्काळ उपाय शोधतो, पण श्री स्वामी समर्थ आपल्याला उपायापेक्षा आधी दृष्टी देतात. ते सांगतात, आधी मन स्थिर कर, कारण अस्थिर मनातून घेतलेले निर्णय पुन्हा अडचणीत टाकतात. स्थिर मनातून घेतलेला एक छोटा पाऊलसुद्धा मोठा बदल घडवतो. थोडा वेळ कल्पना करा. सकाळी उठल्यावर तुमचं मन जड आहे. आज काय होणार, उद्या कसं करायचं, हे प्रश्न डोक्यात फिरत आहेत. अशावेळी जर तुम्ही शांतपणे मनात म्हटलं, श्री स्वामी समर्थ, आज माझं ओझं तुम्ही सांभाळा, तर परिस्थिती लगेच बदलत नाही, पण तुम्ही बदलता. आणि हाच बदल पुढच्या मार्गाची सुरुवात असतो. माणसाला वाटतं की बदल बाहेरून यावा, पण श्री स्वामी समर्थ बदल आतून घडवतात. ते तुमचं कर्ज एका रात्रीत नाहीसे करत नाहीत, पण कर्जाशी लढण्याची बुद्धी देतात. ते अडचण काढून टाकत नाहीत, पण अडचणीतही शांत राहण्याची ताकद देतात. आणि जेव्हा माणूस शांत होतो, तेव्हा मार्ग आपोआप दिसू लागतो. इथे थोडा थांबा घ्या. स्वतःला विचारा, मी आजपर्यंत फक्त परिणाम मागत होतो का, की प्रक्रियेत स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न केला? श्री स्वामी समर्थ भक्ताला नेहमी परिणामाकडे नाही तर प्रवासाकडे पाहायला शिकवतात. कारण प्रवास योग्य असेल तर परिणाम वेळ घेईल, पण तो नक्की येईल. अनेकांना असं वाटतं की श्रद्धा म्हणजे काहीतरी मोठं, अवघड, नियमांनी बांधलेलं. पण श्री स्वामी समर्थ श्रद्धेला सोपं करतात. ते सांगतात, जे करता ते पूर्ण मनाने कर. काम करताना मन दुसरीकडे असेल तर श्रम वाया जातात, पण मन एकाग्र असेल तर कमी श्रमातही समाधान मिळतं. आयुष्यात जेव्हा सतत अपयश येतं, तेव्हा माणूस स्वतःवरच शंका घ्यायला लागतो. माझ्यातच काहीतरी कमी आहे का? अशावेळी श्री स्वामी समर्थ हळूच आठवण करून देतात, तू कमी नाहीस, फक्त तुझी वेळ कठीण आहे. आणि वेळ कायम एकसारखी राहत नाही. ही जाणीव मनात उतरली की निराशेचं ओझं हलकं होतं. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ कधीही भीतीतून भक्ती शिकवत नाहीत. ते दबाव देत नाहीत, ते फक्त साथ देतात. तुम्ही पडाल, उठाल, पुन्हा चालाल, ते प्रत्येक टप्प्यावर सोबत असतात. अट एकच, तुमचा विश्वास खरा असावा, व्यवहारासाठी नसावा. कधीकधी उत्तर हो किंवा नाही असं नसतं. कधी उत्तर थांब असं असतं. आणि हे थांबणं, स्वीकारणं सगळ्यात अवघड असतं. पण श्री स्वामी समर्थ सांगतात, थांबणं म्हणजे हार मानणं नाही, तर स्वतःला सावरायला घेतलेला श्वास आहे. हा श्वास घेतला नाही तर पुढची धाव चुकीच्या दिशेने जाते. आता थोडा दृष्टिकोन बदला. तुमचं आयुष्य म्हणजे फक्त समस्या नाहीत, ते शिकवण आहे. प्रत्येक अडचण तुम्हाला अधिक समजूदार बनवते. प्रत्येक विलंब तुम्हाला अधिक संयमी बनवतो. आणि या सगळ्या प्रक्रियेत श्री स्वामी समर्थ तुमच्याकडून परिपूर्णता नाही, तर प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित ठेवतात. आजपासून एक छोटा बदल करा. मोठे संकल्प नकोत, फक्त इतकंच करा. दिवसाची सुरुवात आणि शेवट श्री स्वामी समर्थांच्या आठवणीने करा. काही मागण्यासाठी नाही, तर मन स्थिर ठेवण्यासाठी. हळूहळू लक्षात येईल की विचार स्पष्ट होत आहेत, निर्णय सुलभ होत आहेत आणि परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी बदलत आहे. हेच खरे फलित आहे. बाहेरचा बदल नंतर येतो, आधी आतला बदल होतो. आणि जेव्हा आत शांतता असते, तेव्हा बाहेरचा संघर्षही सहन करण्याजोगा वाटतो. श्री स्वामी समर्थ तुम्हाला श्रीमंत बनवतील की नाही हे महत्त्वाचे नाही, पण ते तुम्हाला आतून सक्षम नक्की बनवतात. आज इथेच थांबूया. काही मोठं वचन देण्यासाठी नाही, तर एक साधी जाणीव मनात ठेवण्यासाठी. मी एकटा नाही,
माझ्या प्रवासात श्री स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत आणि ही साथ असेपर्यंत कोणतीही अडचण कायमची राहू शकत नाही. शांत मनाने हे शब्द ऐकले असतील तर त्यांचा अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. उरलेलं काम वेळ आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेवर सोपवा. जय श्री स्वामी समर्थ.